शेन्सी. तर आज आहे माझा डे 2 इन वृंदावन. तर आज मी गेलेली 2 जागांवरती. तर त्याच्यातली पहिली जागा जी होती ती होती ब्रह्माकुंड. ब्रह्माकुंडची जी कथा आहे ती अशी आहे की ब्रह्मादेवाकडून ना एक दिवशी खूप मोठी चुकी झालेली आणि त्याचा पश्चाताप करायला ते ह्या जागी आलेले श्रीकृष्णाला भेटायला. म्हणूनच ह्या जागेला म्हणतात ब्रह्मांड कुंड, कारण की ब्रह्मदेव स्वयं इथे आले होते. आता इथे खूप गर्दी झाल्यामुळे मी पटापट दर्शन घेतलं आणि संध्याकाळ सुद्धा झाली होती म्हणून मला उशीर होत होता रमण रेतीला जायला. रमण रेतीला गेल्याबरोबरच मला दिसतं की ते सगळे लोक खूप छानपणे नाचत होते. तर मी सुद्धा इथे नाचायला चालू केलं आणि इथलं वातावरण जे होतं ना ते एवढं प्रसन्न होतं की म्हणजे मला सांगू पण नाही शकत. इथे खूप मजा आली आणि आम्ही इथे खूप नाचलो सुद्धा. तर इथे ना बाहेर मंदिराच्या मला एक हत्ती दिसला, तर तिच्यासोबत पण थोडंसं खेळली आणि आम्ही गेलो रेतीमध्ये खेळायला. आता तुम्हाला माहितीये का या जागेला रमण रेती का म्हणतात? कारण की रमण म्हणजे खेळणे आणि रेती म्हणजे वाळू. इथली कथा अशी आहे की बाल श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसोबत आणि त्यांच्या गायींसोबत याच मऊदार मातीमध्ये खेळलेले आहे आणि म्हणूनच आजचे लोक इथे येतात आणि ह्या वाळूमध्ये खूप खेळतात. तर चला, मी तर आज ह्या रेतीमध्ये खूपच जास्त खेळलेली आहे आणि माझं शरीर अख्खं मातीने भरलंय. तर मी तर चालली आता आश्रमला. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला.